आता आपण दुसरी डिश म्हणजे समुद्री खेकडे आणलेले आहेत. हे नॉर्मल खेकड्यापेक्षा थोडे वेगळे असतात, त्याच्यामुळे जास्त मांस असतं. तर याचे आपण साफ करून घेऊया. याचे डांगे काढलेत. जे बाकी खेकडे असतात खाडीतले किंवा आपण चिंबोरी ज्याला म्हणतो, त्याचे डांगे खूप कडक असतात, पण हे एकदम मऊ असतात तिथे समुद्री खेकडे आणि चवीला उत्कृष्ट असतात. पण मी खात नाही, हे माझी मिसेस खाते, तिच्यासाठी आम्ही घेतलेले. मला खेकडे नाही आवडत खायला. सगळ्याचे डांगे आणि वेगळे करून घेऊया मधला पार्ट. मोस्टली समुद्री खेकडे येईपर्यंत मेलेलेच असतात. तर जेवढे तुम्हाला ताजे भेटतील, जर कोणी ओळखीचं असेल आणि त्याने दिलं तर ते जरा बरं, कारण की नाहीतर मग ते डिकम्पोज व्हायला चालू होतं आणि वास यायला होतो. आता हे ताजे खेकडे, ह्याला काही वास येत नाहीये, कारण की आपण ज्या मावशीकडनं घेतो ती रेग्युलर आहे, त्याच्याकडनं आपण कायम घेतो मासे. तर तिने सांगितलं ताजे आहेत आणि त्याचप्रमाणे वास पण येत नाही. आता हे आपण मधून असे फोडून घेतलेले आहेत. हे धुवू घेणार ना आपण. हा वाटा आपल्याला 100 रुपयाला मिळाला. हे पण पनवेल मार्केट मधूनच घेतलं आपण. तरी अंदाजे किती आहेत? 9 आसपास 9-10 आहेत इथे. पहिले आपण व्यवस्थित साफ करून घेणार. याच्यातली जी काही घाण असेल ती सगळी काढून घेणार. नंतर मग धुवायचे ते व्यवस्थित 2-3 वेळा पाण्यातून. आता आपण हे व्यवस्थित धुवून घेणार आहे पाण्याखाली, जेणेकरून याच्यातली जी काय एक्स्ट्रा घाण आहे ती सगळी निघून जाईल. आता आपण स्वच्छपणे धुवून घेतली आहे खेकडे. तर आता आपले खेकडे व्यवस्थित धुतल्यानंतर आपण आता त्याला पहिले फोडणी टाकणार आहे. फोडणीसाठी आपण कांदा घेतलाय, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं वाटण जे घरी बनवलेलं आहे आपण. त्यासाठी पहिले आपण कढईमध्ये तेल तापवून ठेवले. आता सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कांदा टाकलाय तेलामध्ये. हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडा परतून घ्यायचा आहे.
जर तुम्हाला लवकर शिजवायचा असेल कांदा तर त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून कांदा लवकर मऊ होतो आणि पटापट शिजून पण निघतो. आता आपला कांदा भाजून झालेला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पूर्ण शिजून मऊ होईल आणि विरघळेपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. आता आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित प्रकारे शिजून झालेला आहे. त्यामध्ये आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. थोडा वेळ परत एकदा परतून घ्यायचं आपल्याला, 2 ते 3 मिनिट. त्यामध्ये आता आपण पहिले हिंग टाकलंय, नंतर लाल तिखट, हळद, एक चमचा लाल तिखट टाकलंय, हा घरगुती मसाला. तर मसाला पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण वाटण टाकतोय. हे पण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. याचा आपण सविस्तर व्हिडिओ नंतर बनवणार आहे, तो पण मी टाकीन, तेव्हा तुम्ही बघून घ्या आमचं वाटण कसं असतं. आम्ही मालवणी पद्धतीचं वाटण बनवतो. आता हे सगळं मिश्रण हे जळू नये म्हणून आपण त्यात थोडं पाणी घालणार आहे, जेणेकरून सगळं वाटण आणि सगळं शिजून येईल. थोडा वेळ परतून घ्यायचंय. तरी अंदाजे किती वेळ परतणार आपण हे वाटण? 5 मिनिटं परतून घ्यायचं. तुमच्या फिशच्या किंवा आपण आता खेकडे बनवणार आहे तर त्याच्या क्वांटिटीनुसार आपल्याला वाटण टाकायचंय. आपल्याला किती थिक ग्रेव्ही पाहिजे की पातळ पाहिजे त्या हिशोबाने. आता ह्याला आपोआप तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे आपण समजायचं की आपलं. सात्विक तुला काय पाहिजे? सात्विक काय पाहिजे तुला? बाबू खाऊ पाहिजे? आई काय बनवते? खाऊ बनवते? खेकडा खाणार? अरे वा. तर आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण खेकडे टाकणार आहे. तर शिजण्यासाठी आपण थोडं त्यामध्ये पाणी टाकलंय. थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचंय. जे बारीक जे पाय होते, जे डांगे त्याला होतात, ते आपण मिक्सर मधून वाटून काढलेले आहेत. त्याचं जे पाणी आहे ते आपण या रश्श्यामध्ये ओतणार, कारण की त्याला एक वेगळी चव असते. ते आपले खेकडे पण शिजतात बाजूला. गाळलेलं पाणी आपण त्यात ओतणार आहे. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. याला एक उकळी आल्यानंतर आपलं खेकडे रेडी झालेत. पाच मिनिट आपण शिजवणार.
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि रेसिपी आवडल्या असल्यास शेअर करा. चला तर मग चांगले खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.